मुंबई ठाणे पालघरला उद्या पावसाचा रेड अलर्ट। मुंबईत सरासरी 74% पावसाची नोंद। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। कुर्ला परिसरातल्या झोपडपट्टी वासियांना सावधानतेचा इशारा। 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका। अनावश्यक प्रवास टाळा। सरकारनं दिलेला अलर्ट गांभीर्यानं घ्या। मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। नालासोपारा आणि वसई विरारमध्ये पावसाचा हाहाकार। जीवननगर परिसरातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू। स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी। पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, साताऱ्यात झाडं कोसळण्याच्या घटना। वाहनांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम। मुसळधार पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला। सोनापूर परिसरात खोदकाम सुरू असलेल्या परिसरात रस्ता खचला तर मुंबईच्या संजय नगरमध्येही भिंत कोसळल्यानं 3 घरांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। अमित साटमांवर मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। भाजप नेते अमित साटमांची राज ठाकरेंवर टीका। तर फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार। मौत के सौदागर, भाजपचा क्रूर चेहरा समोर। संजय राऊतांचा ट्विट करत अमित साटमांवर घणाघात। तर बोलण्यामध्ये कधी कधी वेगळा संदर्भ असतो। साटमांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला। बावनकुळेंची सारवासारव। वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही। पुढे काय करायचे हे वरळीकर ठरवतील। सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। तर गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं। अहिर यांची प्रतिक्रिया। राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जलसाठे तुडुंब। धरणं आणि धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी। पनवेलच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर 2 मुलं वाहून गेली। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। 19 बंधारे पाण्याखाली। तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनं देखील इशारा पातळी ओलांडली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। टीईटी पेपर फुटी प्रकरणी आग्र्यातून 3 जणांना अटक। महिम पत्रण कंपनीतून प्रश्नपत्रिका प्रिंट केल्याचा आरोप। प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी अटकेत। तपासासाठी नेत असताना सियाची 2 बोटं पोलिसांच्या कारच्या दरवाजामध्ये सापडली। तिच्या बोटांना सूज। वेदनेमुळे तिच्या हाताची झालेली स्थिती कॅमेऱ्यात कैद। सियानं केलेल्या अश्लील हावभावांवर वडिलांचं स्पष्टीकरण।